पटापटी झाली तुमची. झाली दुपारी फोडायची मग. हा तर फोडायची ना काय त्याला आईला तुझ्या काय मामाई काय हा? काय म्हणजे पप्या ही काय पद्धत झाली का काय तुझी पद्धत झाली? काय पद्धत मला तिकडे राहणार तुमचं सालगाडी करून ठेवलंय आणि इथं माझ्या हक्काच्या बायकोचं लग्न तुम्ही दुसऱ्यावर लावता. अरे तुझी कशाची बायको ती मग कोणाची? मी काय गडी काय तुमचा मग काय बाई एक काय तू बाचा आहे तुमचा बाचा. बाचा असलं म्हणून काय झालं तिकडे राहणार मला दार लावलं माझ्या मागे हिचं परस्पर लग्न जमित आहे. मग काय करायचं तुझ्या सारख्याला पोरगी देऊ काय तुझ्या सारखेला अहो तुमची इथं कशाला दमलोय मी. कशाला थांबलाय तुमचं कुपन आणाय मी गायांची शेण काढाय मी दार काढाय मी त्या पुरीला शाळेत सोडाय मी ब्युटी पार्लरला न्यायला मी दारी दाराय सगळं कराय मी आणि जावाय म्हणून मी तुम्हाला टोचतोय काही. मग आता थोडे दिवस थांब ना तिच्या लेकराचं ढोंगाने वितूस तू काय मामा तुम्हाला पटलं पाहिजे लाज वाटली पाहिजे तर. नाही मग थांबलाय नाही तर गडी म्हणूनच राहायचं गडी म्हणून नाही मग मी तुमच्या पुरीच्या नादात तुमचा गरगडी झालोय ना मला तुमचा जावायच व्हायचंय मला बाकीचं माहित नाही. अरे पप्पा पण आम्ही तुला त्या नजरेने काय? पाहिलंच नाही. बघा ना आता मग मला काही कमी या आम्हाला बघूच वाटना त्या नजरेने तुझ्याकडं अरे तू 2 वर्ष झालं गडी तो गडीच राहिलाय अहो तुमच्या पुरीच्या नादात मी गडी झालोय एकदा मला तुमची पोरगी देऊन बघा मी पण मोठा माणूस होईन. अरे मग हिथं गडी म्हणून राहण्यापेक्षा बाहेर काहीतरी चांगली झक मारली असती तर दिली नसती का तुला पोरगी हे कोण आहे ह्यो? तसं नाही. कोण आहे ह्यो? ह्याच्यापेक्षा तर बरं आहे की मी खराय गुडे तुला पटलं पाहिजे सांगतो ह्याला आपलं काय आहे ती वाईट काय याच्यात चांगलं काय आहे मला ती सांगा. नाही चांगलं काय तोंडावर नको जाऊ वाईट काय ते सांग याच्यात त्याच्यात नाही वाईट माझ्यात काय वाईट आहे ते मला सांगा तुम्ही. अरे तुझं तोंड सोडून सगळंच वाईट आहे मला बाकीचं माहित नाही जर आज हिचं जर लग्न दुसरीकडे जमलं तर आईला घेऊन येईन आणि ह्याला दाखवतो मग मी काय आहे ती. नाही मी आईला सांगून मी हिस्सा घेतला असता पण तसं केलं का मी केलं का नाही हिस्सा काढायला लागला वय गुढीसाठी मी म्हणलं हिस्सा नको काय नको. आईला लका काय माणूस आहे बघितलं का मामाकडे वाटणी मागतोय मामाकडे वाटली हक्क काय माझा ते. अरे काय तुम्ही थोबाड घेऊन उभा राहिलात निघा तुम्ही लहानपणापासून नवरा बायकोत आम्ही. अरे पप्पा तुला काही कळत नाही का? कळतंय का मग तू काही कसं बोलतो? मामी तुमच्या मनात लहानपणापासून नाही गाड्या पण मी तुम्हाला आत्ता सांगतोय ठेव काय असले 100 आले तर मी लग्न करणार नाही. आणि जर मामा लग्न नाही लावून दिलं मी फक्त तुमची पोरगी तुमची इज्जतीला घाबरत होतो पण आता लग्न लावून नाही दिलं तुमची पॅन्ट फेडून घ्या सुद्धा मी माग पुढे पोरगी देत नाही. मामी पॅन्ट फेडून घ्या तुम्ही आता फिरून घे पण फाडू नको नका हा, मग ते सांगतोय मी लग्न लावून द्या तयार व्हा नाही तर मी आता इथं तुमचा जीव घेण्याच. काय जोडायचं गुढे सांग की तू आपलं प्रेम आहे ती नाही तर मी जीव दिला ना तुझ्या प्रेमात. पॅन्ट फाटली तरी चालेल बापाची हो म्हणू नको गुढी तर हाच मारणार आहे पण मी त्यावर सोडणारच नाही आता. हो म्हणा ना माझं पण लय प्रेम आहे त्याच्यावर. हा. अरे पप्प्या काय केलं तो हे? काय केलं चुकीच आहे का हक्काची बायको होती माझी. मामा हा म्हणा अरे हा म्हणा काय मी लग्न करू काय तुझ्या बरोबर ती आहे तयार तुम्ही हा म्हणा फक्त. हे बघ राहायचा माहिती तुला सांगतोय मी पाहुणं तुम्ही कसं काय आलात तुम्ही निघा चला परस्पर काढलं तर होईन माझं लग्न. इसकडे नाही लहानपणाची बायको ती माझ्या लहानपणापासून बायको निघा तुम्ही वर थोबाड करून बसला इथं. येड्याचा बाजार दिसतो युनिका. मामा जर नाही म्हणला पाहुणं अहो, थांबा. अरे नाही म्हणला पाहुणा आला तर त्यांची अशीच इज्जत द्यायचा असतो आणि आता आईचा हिस्सा पण मागत नाही फक्त एकदा अरे पण तू एकटी. जावयासारखा दिसत नाही पप्प्या. अहो, काय कमी माझ्यात तुम्ही प्रचंड तुम्ही. काय कमी मला सांगा मामा नाही म्हणून तू तसं. दाखव कसा काय कसा आमची पोरगी कशी. अहो तुमच्या पुरीच्या प्रेमात तर हे असलं घरगाड्यावर माझे हाल झालेत ना. ए बाई एक काम कर पोरीची बी आहे याची बी आहे ह्यो माझं तंगड उपसायच्या आत हो म्हणून टाक जाऊ दे. मामी तुमचं तिकडे तरी तुम्ही हा म्हणा. हा सगळं सोड सांगतो. काय पप्प्या डोक्यावर पडा का? काय मामी तुम्ही पटाय पाहिजे तुम्हाला तुमचा निम्मा हिस्सा नाही घेतला तरी तुम्ही तसं करता येतं. येऊ कायला घेऊन कधी जमवायचं. नाही मी काय म्हणतोय ह्यो बी आपलाच आहे ती बी आपलीच आहे जाऊ दे घरातल्या घरात उद्या लग्न जमू दे. मग टाका त्यांचं लग्न करू. हा टाकायचं लग्न जमून. मामा आता बोललात आता दारी फिरी धरीत नाही तुम्ही दाराला गडी बघा मी आलो आईला घेऊन डीजे आणि 25,000च्या तोफा घेऊन येतो वाजवायला. आणि इकडं मशीनचं शेण कोण काढायचं तुमचं तुम्ही काढा आता मी तुमचा जाव आहे घरगडी नाही आईला मामीला हलवा थोडं नाही म्हणताय दुसरं पाहुणा आता लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. जाऊन जाता झालं गेलं तसं पण तयार झालात मामा आहे माझा शेवटी. जा आईला घेऊन ये पुढे तुझ्या माझ्या लग्नात तुम्हालाच खांदे घेऊन नाचत असतो. हा. पुढे आलो मी आईला घेऊन. मरशीन खांद्यावर घेतल्यावर. ह्यो प्रॉपर्टी तुम्ही बरे आहेत ना? हा मी बरा आहे. म्हणलं टंगड बिंगड नाही नाही ना. हा चालते लागा तयारीला आता मग काय आता बाच्यालाच द्यायला लागेल पोरगी. हा पण ती तसा नाही दिसत. कसा जावया म्हणे आता काय करते मेकअप करते आणि रटव त्याला लपटतो म्हणलं आपल्याला काय. चला आता
मी पण तयारच आहे. गुड्डी तयार आहे लग्नाला. चल बाई. त्या गुड्डीच्या नादात मामाची चड्डी फाटली असती इकडं पार